छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, मराठी एकजुटीचा मराठी रे बाबा, आता शपथ घेतली का नाही? बघतोय वरून बघतोय बघा. सर्व बंधू भगिनींना अशी घोषणा करण्यात येते की एक 10 मिनिटांमध्ये सन्माननीय अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येते. मी सर्व मराठी बांधव आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. अशीच एकजूट ठेवा. मला मागाशी एक पत्रकाराने प्रश्न विचारला की याच्या पुढचा स्टेप काय आहे. पहिला याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या शेपटीवर पाय दिला तर परत महाराष्ट्र पेटेल आणि ते पाणी कमी पडेल, सूर्या डॅमचं पाणी पडेल एवढं तर त्यांना मी सांगितलं, लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. मला कळकळीची विनंती आहे, आमदार असतील खासदार असतील या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे जे 6 महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून काय पाणी कोणाला आलेलं नाहीये. त्यामुळे रस्त्याची विटंबना होत आहे, आज रस्त्याची हालत खराब आहे. त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये डोकं घाला. मीरा भाईंदरच्या जनतेची आपण टॅक्स घेतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत, काम करत नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा. तर मला या आमदार खासदारांना कळकळीची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वावा करू. पण असे कुठे जाती तेढ निर्माण करत असाल तर आम्ही तसंच्या तसं उत्तर पण देऊ, हे पण तुमच्या या क्षणी सांगतो. मराठी एकजुटीचा जय भवानी. जय भवानी, जय भवानी. अरे काय काय दिलं आम्ही तुम्हाला? आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घर बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही. हा कुठला न्याय आहे? जमिनी आमच्या. प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे? अरे ते नाव असता येत नाही, ते कोणा माहित सुद्धा नाही. पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या जमिनीच्या काही चौकाला दिले गेले नाही. का दिले गेले नाही? आपण शांत आहोत, मराठी माणूस शांत आहे म्हणून हे सगळं होतंय. तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही. काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे, सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर. आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रेज केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं. लगेच यांनी सगळ्या त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये लावला, बिल्डिंग बनवली. ती ऑर्डर लगेच एसडीओ ला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला. तो टीडीआर उचलायला कुठे गेला? तो टीडीआर त्याला परत मिळाला का? आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही. हे टीडीआर घोटाळे करणारे आहेत. अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली. चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली. तुम्ही कनक्या गेला असाल कधी? महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे. चेन्नईला जमीन गेल्या, चेन्नईला जो गेला ना जमीन, तिथं रोड काढला. रोड आदिवासी जमीन आहे, ती रोड काढला. त्या रोडचा टीडीआर उचलला. त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत. बिना भाईच्या जनतेचं काही घेणार नाही. म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल. उद्या जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या नोकऱ्याच कराव्या लागतील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या. मराठी माणसावरला अन्याय हे शहर, त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत. या गोष्टीची मी ग्वाही देतो. आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. म्हणून मराठी बांधवांना परत एकवार विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा, मराठी माणसावर अन्याय होईल, त्या ठिकाणी 100% जातीने हजर असेल तुमच्यासाठी.
तर माझ्या तमाम मराठी बांधव भगवानांनो, भगिनींनो, माझी विनंती आहे आपल्याला, या मीराबाईच्या शहराला, या शहरातल्या मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीनं राहावं लागेल, एकत्र काम करावं. कुठल्याही मराठी माणसाने आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसाला अन्याय केलेला नाही. त्यांनीच आमच्या पोरी पळवून नेल्या, त्यांनीच आमच्या जमिनी हडप केल्या. एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला पोटात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय. तर एवढं बोलून मग 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सर्वजण एकत्र राहून असंच एकजूट राहावे अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. यानंतर शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर साहेब आपला मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय माजी खासदार सर्व मराठी एकीकरण समितीचे बरोबर कोण आहे त्याच्या पुष्कर आहे कोण आहे ही दृश्य आपण पाहतो.